सोलापूर म्हटलं की चविष्ट खाद्य संस्कृती आणि त्या चवीत लोणच्याचा खास ठसा कायमच उठून दिसतो। सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्यानं शहरातील लोणचे उद्योगांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळते। इथल्या पेठे उद्योग समूहात पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या कैरी, लिंबू, मिरची, आवळा, हळद, माईनमुळा अशा तब्बल 25 प्रकारच्या लोणच्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे। लोणच्यासाठी खास गावरान आणि आंबट चवीच्या कैऱ्या स्वच्छ धुवून वाळवून त्यांचे मशीनच्या सहाय्याने बारीक तुकडे केले जातात। त्यात पारंपरिक मसाल्याचे मिश्रण घालून मोठ्या फूड ग्रेड हौदांमध्ये ते साठवलं जातं। हे लोणचं मुरण्यासाठी तब्बल 1.5 महिना लागतो। पेठे फूड्स मध्ये वर्षभर 25 जणांना रोजगार दिला जातो। दरवर्षी तब्बल 30,000 किलो आंबा लोणचं, 35,000 किलो लिंबू लोणचं आणि 25,000 किलो मिरची लोणच्याचं उत्पादन केलं जातं। या सोलापुरी लोणच्याची चव आता राज्यभर पोहोचत आहे। आणि हे जे काम आहे ते आपल्याला या उन्हाळ्याच्या सीझन मध्येच करावं लागतं, कारण बाकी वेळेस तर आपल्याला कैरी मिळतच नाही आणि लोणचं मुराला साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिन्याचा कालावधी जातो। त्याचबरोबर आपण काय करतो, आपली पेठे फूड्सची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं आपण ऑल अक्रॉस इंडिया ही सगळी लोणची जी आहेत, चटण्या आहेत, मसाले आहेत, हे आपण डिलिव्हरी करतो। त्याचबरोबर सोलापूर आणि सांगली मिळून आपले 10 स्टोअर्स आहेत, त्याच्यामधनं पण आपण या मालाचं विक्री करतो। लोणचं तुम्ही कधीही खाऊ शकता, तुम्हाला फ्रेशच वाटेल।